आज आपण एकदम मस्त अशी रेसिपी बघणार आहोत। तर सुंठ आपण सुंठ जे बाहेरून विकत आणतो ना, सेम आपण हे घरच्या घरी सुद्धा आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा आपण करू शकतो। चला तर मग ते कसं करायचं, अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि पटकन बनणार आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। तर चला, आता मार्केटमध्ये पण खूप छान असे आलं आलेले आहे, म्हणजे अद्रक आलेलं आहे आणि आपल्याला हे अद्रक असं छान असं जाडच निवडून घ्यायचं आहे, अगदी बारीक निवडायचं नाहीये। हे असं जाडसर आलंच निवडून घ्यायचं आहे। आता इथं जवळपास मी हे अर्धा किलो अद्रक घेतलेलं आहे, पाहून घेता। तर अगदी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, अगदी त्यावर माती धूळ वगैरे जे असते ना ती निघून जायला पाहिजे। आणि नंतर शक्य असे तेवढं आपल्याला याच्यावरची जी सालं आहेत ना ते काढून घ्यायची, सगळे पाहिजे असं नाहीये, कारण खूप काही अडचणीमध्ये पण ते साल असतं तर ते काढता येणार नाही। तर बघा, पिलरने काढू शकता किंवा तुम्ही अगदी चमच्याने देखील काढू शकता। अगदी अद्रकाचे हे जे वरचे सालं आहे ते सगळे मी आता काढून घेणार आहे। पाहू शकता तुम्ही, सालं काढल्यानंतर आपलं अद्रक हे असं दिसतं। त्यानंतर आता याचं जे पाणी आहे किंवा जे सालं आहे ते आपल्याला असंच झाडांमध्ये टाकून द्यायचं आहे। बघा, हे असे दिसतात आपले सालं काढल्यानंतर, हे अद्रक असं दिसतं। आता हे जे पाणी आहे हे झाडांमध्ये टाकून देऊया आणि पुन्हा आपल्याला जे सालं काढलेलं अद्रक आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त पाणी घ्यायचं आहे बाउलमध्ये। पूर्ण आपलं जे अद्रक आहे ते त्यामध्ये बुडलं पाहिजे आणि यामध्ये आपल्याला लिंबू देखील पिळून घ्यायचा आहे। तर मग मी लिंबू देखील पाण्यात पिळलेला आहे, तो व्हिडिओ स्किप झाला आहे माझा। आणि त्यानंतर आपल्याला चुना घालून घ्यायचा आहे ना, हा चुना तोच आहे जे आपण पान खाताना वापरतो ना, तोच चुना आहे। तर इथे मी जवळपास आता इथे अर्धा किलो माझे अद्रक आहे, तर इथे मी जवळपास एक पुडी पूर्ण घालून घेतलेली आहे पहा। आणि पूर्ण विरघळवायचं आहे आपल्याला ते पाण्यामध्ये। त्यानंतर आपल्याला हे पूर्ण अद्रक जे आहे हे त्या चुन्याच्या पाण्यामध्ये सगळं टाकायचं आहे आणि पाणी अगदी अद्रकाच्या वरती पाहिजे। आता मी हे सगळं टाकून घेणार आहे आणि हे झाकून ठेवणार आहे 24 तास तरी आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे। बघा, आता पूर्ण 24 तास झालेले आहे। आता हे अद्रक आपल्याला बघा खाली अगदी चुना जाऊन बसलेला आहे याच्या। आणि आता हे आपल्याला अद्रक अजिबात धुवायचं नाहीये, असंच्या असं आपल्याला वाळत घालायचं आहे। तर मी याच्यातलं सगळं पाणी निथळून घेणार आहे। पाहू शकता, एक चाळण घेतलेली आहे मी आणि त्याच्यावर सगळं अद्रक घालून घेणार आहे। पूर्ण आपल्याला अद्रकातलं जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं आहे। अजिबात अद्रक धुवायचं नाहीये, ते पाणी जे आहे चुन्याचं ते निथळून घ्यायचं आहे। आणि जे पाणी आहे ते झाडांना आपण टाकून देऊ शकतो, तर मी ते झाडांना टाकून देणार आहे। बघा, पाहू शकता। आता एका ताटामध्ये मी हे सगळं वाळत टाकणार आहे। 7-8 दिवस तरी याला लागतात वाळायला। तर मी एका प्लेटमध्ये हे छान असं व्यवस्थित लावून ठेवणार आहे। पाहू शकता तुम्ही, असं छान अगदी असं मोकळं मोकळंच आपल्याला हे ताटामध्ये छान लावून घ्यायचं आहे आणि एकदम कडक उन्हात आपल्याला हे वाळवून घ्यायचं आहे। तर बघा, एकदम 7 ते 8 दिवस तरी मला लागलेले आहे आणि एकदम कडक उन्हात मी वाळवून घेतलेलं आहे। बघा, अगदी सहज तुटल्या पण जातं, अगदी इतकं ठिसूळ झालेलं आहे। आणि हे असं जर आपण करून ठेवलं ना तर वर्ष काय 2 वर्ष हे सुंठ आपलं छान असंच मस्त असं टिकून राहतं, जेव्हा पण पाहिजे तेव्हा आपण। आणि याची पावडर बनवून देखील आपण एका बरणीमध्ये भरून सुद्धा ठेवू शकतो। पहा, आवाज पण किती छान येतोय त्याचा, किती एकदम छान असे मस्त वाळलेले आहे। तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा, घरच्या घरी सुंठ अगदी साध्या सोप्या पद्धतीने। आणि अद्रक पण आता मार्केटमध्ये भरपूर आलेले आहे, तर एकदा नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा। एकदम सोपी आहे आणि झटकीपट होणारी आहे आणि ऊन पण भरपूर आहे, त्याच्यामुळे अगदी पटकन वाळतात। चला तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसाठी। धन्यवाद।